नमस्कार. महत्त्वाचे व्यक्तींचे कार्य या सिरीजमधील आपण पुढचं व्यक्तिमत्व बघणार आहोत, जे आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, हे लेक्चर चालू आहे 2.18 म्हणजे 2.18 म्हणजे आतापर्यंत आपले 17 लेक्चर ऑलरेडी झालेले आहेत. आपण 17 व्यक्तिमत्व पाहिलेले आहेत आणि आज आपण 2.18 म्हणजे 18वे व्यक्तिमत्व बघत आहोत. आणि एकूण किती व्यक्तिमत्व आहेत तर 2.24 म्हणजे 24. ठीक आहे, म्हणजे अजून आपल्याला काही व्यक्तिमत्व बघायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर ही सिरीज कंप्लीट होऊन जाईल. हे काय चालू आहे तर कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे जे PYQ यापूर्वी येऊन गेलेले आहेत त्यावरचं ही सिरीज चालू आहे. आता महर्षी धोंडो केशव कर्वेंवर आतापर्यंत 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपण आता बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळ सचिव होते. कंबाईन मुख्य परीक्षा 2023चा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा, तर हे कोण तर महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, आता बघा स्पष्टीकरण. बघा, महर्षी कर्वे, धोंडो महर्षी कर्वे किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे हे स्त्री शिक्षणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. महर्षी ही पदवी त्यांना लोकांनी बहाल केली. कर्वेंचा जीवन वृत्तांत आपण बघू. 1858 ते 1962 असा त्यांचा जीवनकाल आहे. ठीक आहे, तर बघा, म्हणजे हे टोटल 104 वर्ष जगले होते. ठीक आहे, असाही प्रश्न येऊन गेलेला आहे. आय थिंक मल्टिपल स्टेटमेंट जेव्हा असतं त्याच्यात आलेलं आहे की ते आपले आयुष्याचे 104 वर्ष ते जगलेत, असं ते स्टेटमेंट होतं. तर असे समाजसुधारक कोण आहेत तर ते आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. तर बघा, 1891 पत्नी राधाबाई यांचं निधन झालं. म्हणजे त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी असतात ना त्यांचं निधन होतं 1891ला. त्यांचं नाव काय, राधाबाई. नंतर 1891 पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्त. गणिताच्या याला मी गोल केला आहे का, तिथे शब्द बदलून देऊ शकता, इंग्लिश देऊ शकता, इंग्रजीचे म्हणू शकतात, मराठीचे म्हणू शकतात, अर्थशास्त्राचे, असं. तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं, गणिताचे. आणि कोणत्या कॉलेजमध्ये, फर्ग्युसन कॉलेजमध्ये. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर यांचं चरित्र जेव्हा आपण बघू तेव्हा ह्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास होणार आहे. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, पुढे बघा, 1893 पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन आश्रमातील गोदूबाई हिच्याबरोबर पुनर्विवाह केला व तिचे नाव आनंदीबाई ठेवले. ठीक आहे, पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन आश्रमातील गोदूबाई यांच्याबरोबर पुनर्विवाह केला आणि त्यांचे नाव आनंदीबाई ठेवले. पुढे बघा, 1896 येथे पुणे येथे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. या संस्थेमार्फत पुनर्विवाहाचे कुटुंब मेळावे भरविण्यास कर्वेंनी प्राधान्य दिले. आता इथे एक गोष्ट मला सांगायची आहे की आदरणीय अनिल कठारे सरांच्या पुस्तकात हे वर्ष 1893 दिलं आहे, इथे 1896 दिलेलं आहे. तर मला फक्त सांगणं काम आहे की अशी हे 2 इयर वेगवेगळे आहेत तरी मी तुम्हाला दाखवून देते. मी दोन्ही तिथे मेन्शन करून ठेवलेले आहे. ठीक आहे, आता बघा, विधवा विवाहोत्तेजक मंडळाचं चालू आहे ना आपलं. हे बघा, आता आपण महर्षी धोंडो केशव कर्वेच बघत आहोत आणि त्याच्यात बघा, विधवा विवाहोत्तेजक मंडळी. महर्षी कर्वे यांनी 31 डिसेंबर 1893 मध्ये विदर्भातील वर्धा या ठिकाणी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवून पण दिलेलं आहे. पुढे बघा, आता विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी केली 1893, इथे 96 दिलेलं आहे. दोन्ही मी तुम्हाला दाखवून दिले. ठीक आहे, आता मला एक काय सांगायचं आहे, विधवा विवाहोत्तेजक मंडळी. आता याच नावाची अजून एक संस्था आपण बघितली मागच्या व्हिडिओमध्ये, तर ती कोणाची होती, महादेव गोविंद रानडे यांची होती. ठीक आहे, जी 1865 मध्ये स्थापन झाली होती. त्या संस्थेचं नाव काय होतं, विधवा विवाहोत्तेजक मंडळ. ठीक आहे, हेच नाव होतं त्याचं. ठीक आहे, मग अशा गोष्टी सोबत कोरिलेट करत जा. त्यांची आधी स्थापन केलेली महादेव गोविंद रानडेंची आधी स्थापन झालेली आहे आणि त्याच्यानंतर कोणाची झालेली आहे, धोंडो केशव कर्वेंची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नंतर 1899 मध्ये विधवा स्त्रियांसाठी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना
त्यांनी केली। ठीक आहे, विधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे तसेच त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य वाढवण्यासाठी या संस्थेची स्थापना। ठीक आहे, आता अनाथ बालिकाश्रमाचा उद्देश काय तर नीट लक्षात ठेवा, काय होता, विधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे तसेच त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य वाढवण्यासाठी या संस्थेची स्थापना केली। आणि आता इथे पण एक सांगायचं, इथे 1899 दिलंय, अनिल कठारे सरांच्या पुस्तकात 1896चा उल्लेख आहे, ते पण मी तुम्हाला दाखवून देते। ज्या गोष्टी मला कळत आहेत त्या तुम्हाला सांगणं माझं काम आहे। बघा, हे बघा इथे अनाथ बालिकाश्रम 1896, महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहाची चळवळ सुरू केली, परंतु या चळवळीस यश मिळाले नाही, त्यामुळे विधवांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले। त्यांनी 14 जून 1896 रोजी पुणे येथील सदाशिव पेठेत राव बहादूर भिडे यांच्या वाड्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली। ठीक आहे, राहील लक्षात। पुढे बघा, एकोणावीसशे 7 हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना। ठीक आहे, 1907 महिला विद्यालयाची स्थापना। पुढे बघा, 1909 महिला विद्यालयाचे रूपांतर, एकदा पुन्हा रिपीट करते, 1907 हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना। नंतर 1909ला त्या महिला विद्यालयाचे रूपांतर हिंगणे श्री शिक्षण संस्थेत झाले। 1910 निष्काम कर्म मठाची स्थापना। उद्देश काय, लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे। ठीक आहे, आणि 3 जून 1916ला महिला विद्यापीठाची स्थापना झाली आणि 1949 पासून हे विद्यापीठ SNDT म्हणून ओळखले जाते। आता ॲटलिस्ट आपण जेवढं आता बघितलं तेवढं एकदा रिपीट करू। एकदा बघा काय म्हणते मी, की 1891ला त्यांच्या पत्नीचं निधन झालं। ठीक आहे, त्यांचा जन्म 1858ला झाला, त्यांचं निधन 1962ला झालं। आता चालूच आहे आपलं, तर त्यांना आपण हे बघून घेऊ की भारतरत्न 100व्या वर्षी त्यांच्या मिळालेला आहे। ही गोष्ट पण नीट लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांना काय काय मिळालं आहे हे पण तुम्हाला सांगून देते। हे बघा, त्यांचं वय जेव्हा 100 होतं, भारत सरकारचा भारतरत्न हा पुरस्कार त्यांना 1958ला मिळाला आहे आणि त्यांचा जन्म कधी झालेला आहे 1858ला। ठीक आहे, पुढे बघा, पुणे बनारस आणि SNDT, पुणे बनारस आणि SNDT विद्यापीठांनी त्यांना DLT पदवी दिलेली आहे। नीट लक्षात ठेवा, भारत सरकारने पद्मभूषण, मुंबई विद्यापीठाने LLD। ठीक आहे, ॲटलिस्ट ह्या तर लक्षात ठेवा, ह्या दोन लक्षात राहतील, भारत सरकारच्या पद्मभूषण आणि भारतरत्न। ठीक आहे, आता पुणे बनारस आणि SNDTची DLT आहे आणि मुंबई विद्यापीठाची LLD आहे, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, आता हे पण तुम्हाला सांगून झालं आहे माझं। आपण आता पुढे बघूया। 1891ला त्यांच्या पत्नीचं निधन होतं, त्यानंतर 1891च्या घटना नीट लक्षात ठेवा। पत्नीचं निधन, त्यांच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक, नंतर 93 मध्ये काय, शारदा सदन मधील आश्रमातील गोदूबाई यांच्यासोबत विवाह, त्यांचे नाव काय ठेवले, आनंदीबाई ठेवले। ठीक आहे, मग 1893लाच विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली, असं लक्षात ठेवा। आणि इथे दुसरं पण साल दिलेलं आहे। ठीक आहे, या संस्थेमार्फत पुनर्विवाहाचे कुटुंब मेळावे भरवण्यास कर्वेंनी प्राधान्य दिले। पुढे बघा, पुढे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली, त्याचा उद्देश लक्षात ठेवा। नंतर 1907ला हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केली, नीट लक्षात ठेवा। 1907 हिंगणे महिला विद्यालयाची स्थापना। मग 2 वर्षांनी 1909ला महिला विद्यालयाचे रूपांतर कशात झालं, हिंगणे श्री शिक्षण संस्थेत झाले आणि 1910ला निष्काम कर्म मठाची स्थापना। प्रश्न विचारले गेले आहेत निष्काम कर्म मठावर, 1910 हे वर्ष लक्षात ठेवा। नंतर 1916ला महिला विद्यापीठाची स्थापना झाली आणि 1949 पासून हे विद्यापीठ काय, SNDT विद्यापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले। पुढे बघा, 1936 महाराष्ट्राच्या ग्रामीण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कर्वेंनी केली। 1936 1944 समता संघाची स्थापना। ठीक आहे, 1944 समता संघाची स्थापना। उद्देश काय, जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे। आता
समता संघाचा विषय आला म्हणून आपण डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा समाज समता संघ आहे तो बघून घेऊ। जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करत असते, जे सेम जिथे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं त्या गोष्टी मी दरवेळेस तुम्हाला सांगत असते। तर बघा, समाज समता संघाची स्थापना कधी झाली? 1927 ला। आणि त्याचं मुखपत्र कोणतं होतं? तर समता होतं। आणि आता आपण काय बघतोय? समता संघ। फक्त समता संघाची स्थापना 1944 ला कर्वे यांनी केली। आणि समाज समता संघ म्हटलं तर डॉक्टर B.R. आंबेडकर। ठीक आहे। उद्देश काय होता समता संघाचा? जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे। ठीक आहे। समता या शब्दावरून समता कशी? तर जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे असं। पुढे बघा, 1917 कर्वेंनी महिला अध्यापन शाळा या संस्थेची स्थापना केली। कर्वेंनी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना केली। 1915च्या पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष। 1915 ला पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष। पुढे बघा, कर्वेंचं आत्मचरित्राचं नाव काय? आत्मवृत्त। ठीक आहे, आत्मवृत्त। पुढे मी इतक्यात सांगितलं की मुंबई विद्यापीठाने कोणती पदवी दिली त्यांना? LLD। आणि उरलेल्या 3 कोणत्या? बनारस, पुणे आणि SNDT विद्यापीठ यांनी DLT पदवी दिली। ठीक आहे। आता अनाथ बालिकाश्रम या संस्थेत दामोदर पंत फाटक व यशोदाबाई फाटक यांचे सहकार्य लाभले। ठीक आहे। अनाथ बालिकाश्रमाला कोणाचं? तर दामोदर पंत फाटक आणि यशोदाबाई फाटक यांचं। पुढे बघा, कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी माहिती बघू का? तर जोड्या लावामध्ये त्यांचा पण उल्लेख आला होता म्हणून मग इथे सरांनी ते दिलेलं दिसतंय। ठीक आहे। कर्मवीर भाऊराव पाटील बघा, भाऊरावांनी काही काळ माणिकचंद हिराचंद जव्हेरी या व्यापाऱ्याकडे काम केले। कोणत्या व्यापाऱ्याकडे? माणिकचंद हिराचंद जव्हेरी। ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड कंपनीचे फिरते विक्रेते म्हणून सुद्धा काही काळ त्यांनी काम केले। ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड। 4 ऑक्टोबर 1919 रोजी दसऱ्या दिवशी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। आता हा मुद्दा तर आपल्याला माहितीच पाहिजे। कर्मवीर भाऊराव पाटील म्हटलं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नाव घेतलं तर आपल्याला आधी काय लक्षात येतं? रयत शिक्षण संस्था। खूप जणांचे शिक्षण तिथूनच झालेले आहेत। ठीक आहे। त्यामुळे खूप महती आहे आणि खूप चांगलं कार्य होतं ते, बरोबर। तर आपल्याला माहिती पाहिजे की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? 4 ऑक्टोबर 1919 रोजी दसऱ्याच्या दिवशी। ठीक आहे। श्रम, स्वावलंबन व समता या 3 गोष्टींवर त्यांनी शैक्षणिक वटवृक्ष उभारला। श्रम, स्वावलंबन आणि समता। भाऊरावांनी स्थापन केलेल्या वसतिगृहात सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली तथा श्रमाचे महत्त्व कळावे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला काम विभागून दिले। 1924 मध्ये सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर केले। स्थापना 1919 ला झाली आणि स्थलांतर कधी? तर 1924 ला। कुठे? तर सातारा या ठिकाणी। त्याच वर्षी साताऱ्यात छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह त्यांनी सुरू केले। आता छत्रपती शाहू महाराज आपण जेव्हा तो टॉपिक शिकला त्याच्यात त्यांनी खूप सारे वसतिगृह चालू केले, बरोबर। त्यामुळे ते वसतिगृह आणि यांनी काही वसतिगृह चालू केले। ठीक आहे। तर या वसतिगृहांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही। आता छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस जर म्हटलं तर कोणी चालू केलंय? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चालू केलंय, हे नीट लक्षात ठेवायचं। तर बघा, या वसतिगृहाच्या उद्घाटनास महात्मा गांधी आले होते। या वसतिगृहात सर्व जाती धर्माचे विद्यार्थी राहत होते। 1933 मध्ये सयाजीराव गायकवाड तर 1940 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी या वसतिगृहास भेट दिली। ठीक आहे। 1932 मध्ये भाऊरावांनी पुणे येथे युनियन बोर्डिंग हाऊस या वसतिगृहाची स्थापना केली। सातारा येथे सत्यशोधक समाजाचा प्रचार केला। डॉक्टर आंबेडकरांनी 18 जुलै 1928 रोजी शाहू बोर्डिंग हाऊसला भेट दिली। प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी 1935 मध्ये भाऊरावांनी साताऱ्यामध्ये सिल्वर जुबली रूरल ट्रेनिंग स्कूल सुरू केले। हे याच्यावरच जोडा लावायला प्रश्न होता। ठीक आहे। येईल पुढे तो प्रश्न, मग तुम्हाला कळेल। पुढे बघा, महात्मा फुले अध्यापक विद्यालय असं त्याचं नाव होतं। कशाचं? तर प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी 1935 मध्ये भाऊरावांनी साताऱ्यामध्ये सिल्वर जुबली रूरल ट्रेनिंग स्कूलची जी स्थापना केली किंवा सुरू केलं त्याला महात्मा फुले अध्यापक विद्यालय असं नाव दिलं। ठीक आहे। ते पहिले खाजगी विद्यालय होय। 1940 मध्ये त्यांनी सातारा येथे महाराजा सयाजीराव गायकवाड या नावाने माध्यमिक शाळा सुरू केली। सातारा येथे 1947 मध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज
स्थापन केले। हां, कमवा व शिका ही योजना भाऊरावांनी सुरू केली। मृत्यू त्यांचा कधी झाला आहे? 9 मे 1959 पुण्याच्या ससून रुग्णालयात। ठीक आहे, आता पुढचं बघा, जोड्या लावावर प्रश्न आहे, आपण बघून घेऊ। डायरेक्ट मी जोड्या लावलेलाच सांगते। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था निष्काम कर्मवीर। कर्मवीर भाऊराव पाटील यांचं आपण इतक्यात पाहिलं रूरल ट्रेनिंग कॉलेज, आणि काय नाव दिलं होतं? सिल्वर जुबली रूरल ट्रेनिंग कॉलेज, महात्मा फुले अध्यापक विद्यालय ज्याला नाव दिलं होतं। नंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं अध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटी, आणि पंजाबराव देशमुख यांचं काय? श्री शिवाजी शिक्षण संस्था। ठीक आहे, बघा खाली दिलेलं आहे बॉक्समध्ये, एकदा बघून घेऊ। महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठ 1908 इथे दिलं आहे, पण 1910 आहे ते। ठीक आहे, पुढे बघा, कर्मवीर भाऊराव पाटील सिल्वर जुबली रूरल ट्रेनिंग, ते किती साली होतं? 1935। ठीक आहे, आणि विठ्ठलरामजी शिंदे अध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटी, आणि पंजाबराव देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्था 1932। पुढे बघा, खालील कोणत्या समाज सुधारकाने गोपाळ गणेश आगरकरांच्या उपस्थितीत विधवेशी विवाह केला? टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2015ला प्रश्न विचारलाय, तो कोणी? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी। 1993 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आगरकरांच्या उपस्थितीत बाया कर्वेंशी आनंदी कर्वे यांच्याशी विवाह केला 1993 साली। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही विचारता येते? ठीक आहे, पुणे येथे मुलींची शाळा ES फोस्टर, तर हे चुकीचं विधान आहे, बाकीचे विधान बरोबर आहे। म्हणजे त्यांनी चुकीचंच विचारलंय, तर 1 नंबरचं चुकीचं आहे, बाकीचे बरोबर असणारे आपण बघू। पुणे येथे अनाथ बालिकाश्रम धोंडो केशव कर्वे आपण आत्ताच पाहिलं। आर्य महिला समाज पंडिता रमाबाई, अखिल भारतीय कृषक समाज पंजाबराव देशमुख। ठीक आहे, स्पष्टीकरण बघा, पुणे येथे मुलींची शाळा प्रथम 1840 मध्ये अमेरिकन मिशनने सुरू केली। 1840 मध्ये अमेरिकन मिशनने सुरू केली। सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी सुरू केली। महात्मा फुलेंनी पण पहिली मुलींची शाळा 1848 मध्ये सुरू केलेली। नंतर पुणे येथे अनाथ बालिकाश्रम सन 1896 मध्ये, इथे बघा, इथे करेक्शन झालेलं आहे। हे बघा, मी तुम्हाला काय म्हटलेलं इथे शिकवताना की अनाथ बालिकाश्रमाची स्थापना इथे 1899 लिहिलंय, तर 1896 हे त्याचं असेल, आणि इथे आहे बघा, ते कळलेलं आपल्याला, इथे करेक्शन आहे व्यवस्थित केलेलं बघा। पुणे येथे अनाथ बालिकाश्रम सन 1896 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले। विधवा स्त्रियांना स्वावलंबी करून त्यांच्या शिक्षणाची सोय करणे हा त्यामागील हेतू होता। ठीक आहे, अशा पद्धतीने महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपले आज इथे कंप्लीट झालेले आहेत। मी पुन्हा एक गोष्ट सांगते की आपण मुख्य परीक्षेचे PYQ बघत आहोत, आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक वापरत आहोत। या पुस्तकात जे काही दिलंय ते मी फक्त घेते आहे। ठीक आहे, नंतर मी काय करणार आहे, महर्षी धोंडो केशव कर्वेंचं पूर्ण चरित्र इन डिटेल शिकवणार आहे। त्यानंतर आतापर्यंत आयोगाने कोणकोणते PYQ सगळ्या परीक्षांना विचारले आहेत ते पण घेणार आहे, म्हणून हा भाग फक्त कन्सिडर करायचा, आणि जसा वेळ मिळेल तसं मी पुढचे लगेच स्टार्ट करणार आहे। ठीक आहे, तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।